कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं म्हटलं की सर्वात प्रथम जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं हे महत्त्वपूर्ण ठरतं. आज आपण अशाच सरावासाठी घेऊन आलो आहोत 2013ची टीईटीची प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र या विषयासह. सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच टीईटीचे येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि त्याचबरोबर आपण या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत त्या देखील तुम्हाला माझ्यासोबत सराव करायला मिळणार आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात. भाग ए मराठी प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? ऑप्शन आहेत केशराचे शेत, संपूर्ण बाळकराम, ही श्रींची इच्छा आणि बहुरूपी. बघा यामध्ये पहिला ऑप्शन आहे जे केशराचे शेत हे आत्मचरित्र चिंतामणी गोविंद पेंडसे यांचं आहे. त्यानंतर बघा ही श्रींची इच्छा हे आत्मचरित्र श्री ठाणेदार यांचं आहे. त्यानंतर बहुरूपी हे आत्मचरित्र नारायण धारप यांचं आहे. याचा अर्थ हे तीनही आत्मचरित्र आहेत, म्हणून संपूर्ण बाळकराम हे या प्रश्नाचं उत्तर राहील. हे संपूर्ण बाळकराम हे राम गणेश गडकरी यांचं विनोदी लेखन आहे. पुढील प्रश्न, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. ऑप्शन आहेत धार आणि काठ, अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, साहित्य आणि सौंदर्य आणि जाळ्यातील चंद्र. यामध्ये धार आणि काठ हे नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक आहे. बघा याचबरोबर अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे करंदीकर यांचं काव्यशास्त्र आहे. त्यानंतर साहित्य आणि सौंदर्य हे बासी मर्ढेकर आणि जाळ्यातील चंद्र हे म वा धोंड यांचं पुस्तक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? ग्रंथाली, मौज, पॉप्युलर आणि सुविचार प्रकाशन मंडळ. यामध्ये ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर हे तीनही मुंबईमधील आहेत आणि सुविचार प्रकाशन संस्था ही पुण्यातील आहे. पुढील प्रश्न, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? ऑप्शन आहेत महेश एलकुंचवार, गंगाधर गाडगीळ, अनंत काणेकर आणि गो वी करंदीकर. बघा यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गंगाधर गाडगीळ. गंगाधर गाडगीळ हे लेखक तसेच अर्थतज्ञ देखील आहेत आणि हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. महेश एलकुंचवार हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. त्यानंतर अनंत काणेकर हे मराठीचे प्राध्यापक आहेत आणि गो वी करंदीकर हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. पुढील प्रश्न, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ हे योग्य उत्तर आहे. बघा पुढील ऑप्शन, सुदाम्याचे पोहे हे पुस्तक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे. त्याच्यानंतर आणखी चिमणराव हे चिंतामण विनायक जोशी आणि बनगरवाडी हे व्यंकटेश माडगुळकर यांचे पुस्तक आहे. पुढील प्रश्न, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. बघा या ठिकाणी घेईल हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भविष्यकाळ. पुढील प्रश्न, वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये वाच्य आणि अर्थ यामध्ये स्वरसंधी आलेली आहे, म्हणजे दोन स्वर एकत्र आलेले आहेत तेव्हा दीर्घ स्वर तयार होतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वाच्यार्थ. इथे
आ तयार झालेला आहे. या ठिकाणी अ आणि अ यांची संधी होऊन वाचार्थ हा शब्द तयार होतो. पुढील प्रश्न, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत षष्ठी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष आणि तृतीया तत्पुरुष. या ठिकाणी पानसाप म्हणजे पाण्यातील साप, म्हणून याचं योग्य उत्तर आहे सप्तमी तत्पुरुष. पुढील प्रश्न, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. मद्य, अपेय, वर्ण, कर्ण, मर्म, धर्म आणि अंगीकृत, अस्वीकृत. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. वर्ण, कर्ण या शब्दांचा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द नाहीत हे. त्यानंतर मर्म, धर्म हे देखील समानार्थी शब्द नाहीत आणि अंगीकृत, अस्वीकृत हे देखील समानार्थी शब्द नाहीत. प्रश्न 40, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तटिनी, सरिता, आय, व्यय, कलंक, काळिमा आणि विरह, दुरावा हे समानार्थी शब्द आहे. कलंक, काळिमा हा देखील समानार्थी शब्द आहे. तटिनी, सरिता हा देखील याचा अर्थ योग्य उत्तर आहे. आय आणि व्यय विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला ओळखायची होती. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी. यामध्ये बघा योग्य उत्तर आहे पाणी, कारण पाणी हा तद्भव शब्द आहे आणि बाकी 3 म्हणजे क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे तत्सम शब्द आहेत. आता तत्सम आणि तद्भव म्हणजे काय, तर ज्या संस्कृत शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीमध्ये आले आहेत, मूळ रूपामध्ये बदल होऊन जे मराठीमध्ये आले आहेत त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. आणि संस्कृत मधून जसेच्या तसे म्हणजे त्या शब्दांमध्ये काहीही बदल न होता ते शब्द मराठी भाषेत येतात, त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा इथे देखील आपल्याला तत्सम आणि तद्भव शब्द ओळखायचा होता. सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुरुष. पुरुष हा तत्सम शब्द आहे, म्हणजे तो जसाच्या तसा संस्कृत मधून आलेला आहे आणि बाकीचे हे 3 शब्द आहेत हे तद्भव शब्द आहेत. पुढील प्रश्न, उपसर्ग घटित शब्द ओळखा. ऑप्शन आहेत विशेष, विनंती, विनय आणि विभावरी. बघा उपसर्ग हे शब्दाचा मूळ शब्द जो आहे त्याच्या अगोदर लागतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानुसार आपण जर शब्द वाचले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विशेष. विकृती हा देखील एक उपसर्ग घटित शब्द आहे. मूळ शब्दाच्या अगोदर वि हा शब्द आलेला आहे, यानुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, प्रत्यय घटित शब्द ओळखा. आता जसं आपण उपसर्ग घटित शब्द हे मूळ शब्दाच्या अगोदर लागतात, तसंच प्रत्यय हे शब्दाच्या नंतर लागतात हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन आहेत निर्मम, अभ्युदय, आनंद आणि चराऊ. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चराऊ. या ठिकाणी बघा निर्मम, अभ्युदय किंवा आनंद हे प्रत्यय घटित शब्द नाहीयेत. पुढील प्रश्न, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. ऑप्शन तोंडले, तोंडल्या, गोपी, गोपी, रावा, रावे, भूत आणि भूते. या ठिकाणी योग्य उत्तर आहे तोंडले,
तोंडल्या हे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन आहे. इथे काय हवं होतं? तोंडले, तोंडली, अनेक, तोंडली. पुढील प्रश्न, पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा. ऑप्शन, काया, पगडी, शरीर, देह, आकाश, गगन, प्रकाश आणि उजेड. आता आपल्याला भिन्नलिंगी जोडी ओळखण्यासाठी आपण काय करायचंय? तर काया हे काय आहे? ती काया, ती पगडी, म्हणजे हे दोन्ही पण स्त्रीलिंगी आहे. ते शरीर, तो देह, म्हणजे नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी. त्यानंतर बघा, आकाश, ते गगन, दोन्ही समान आहेत. तो प्रकाश, तो उजेड, म्हणजे हे देखील समान लिंगी जोडी आहे. याचा अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शरीर, देह. भिन्नलिंगी जोडी आपल्याला ओळखायची होती. पुढील प्रश्न, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. ऑप्शन आहेत नवरा, नवऱ्या, बायको, बायको, मूल, मुला आणि अपत्य, अपत्ये. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे जे रूप बदलले जाते त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. बघा, हे तुम्हाला आपण वाक्यात उपयोग जेव्हा करतो एखाद्या शब्दाचा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता नवरा हा शब्द आपण जेव्हा वाक्यामध्ये यूज करतो किंवा वापरतो तेव्हा नवऱ्याने किंवा नवऱ्याला असा शब्द वापरला जातो. याचा अर्थ हे योग्य आहे. पुढे बायको, बायको हे देखील वाक्यात वापरताना आपण बायकोला, बायकोने असं वापरलं जातं. त्यानंतर मूल, मूल हा शब्द वापरताना मुलाला, मुलाने, याचा अर्थ हे देखील योग्य आहे. आणि अपत्य हा शब्द यूज करताना आपण अपत्ये असा यूज करतो का? अपत्याला असा शब्द वापरतो. याचा अर्थ हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढे, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तुम्हाला ऑप्शन दिलेत विशेष नाम, सर्वनाम, भाववाचक नाम आणि सामान्य नाम. या ठिकाणी हिमालय हे विशेष नाम आहे. बघा, त्यानंतर ज्या, त्या हे सर्वनाम आहे. त्यानंतर नद्या, नद्या हे सामान्य नाम आहे. याचा अर्थ या शब्दामध्ये किंवा या वाक्यामध्ये भाववाचक नाम आलेलं नाही. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न, भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. ऑप्शन आहेत वैविध्यता, सौंदर्य, सामिप्य आणि मधुरता. इथे सहकार्य असा शब्द आहे. सहकार्य हा शब्द या ठिकाणी आहे. टायपिंग मिस्टेक दिसते इथे. ठीक आहे. तर वैविध्यता, सहकार्य, सामिप्य आणि मधुरता याचं योग्य उत्तर आहे वैविध्यता. पुढे, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन आहेत अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे आणि कर्मणी. या वाक्यामध्ये आपल्याला कर्त्याला महत्व दिलेलं दिसत नाही, तर क्रिया महत्वाच्या आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न, ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बघा, ऑप्शन आहेत भूतदया दाखवणे, आपणहून संकट ओढवून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे आणि त्याग करण्याची तयारी ठेवणे.
याचं योग्य उत्तर आहे आपणहून संकट ओढवून घेणे. येरे कुत्र्या खा माझा पाय, म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे. पुढील प्रश्न, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. ऑप्शन आहेत, चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे, गाड्याचा वेग वाढवणे, गाड्याची नीट दुरुस्ती करणे आणि जुना गाडा बदलून टाकणे. याचं योग्य उत्तर आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे, म्हणजे चालत्या गाड्याला खीळ घालणे. पुढील प्रश्न, पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. प्रश्नार्थक नाही असं वाक्य आपल्याला ओळखायचंय. बघा, यासाठी आपल्याला पूर्ण वाक्य वाचावं लागणार आहे. हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर किती लोचट आहे हा माणूस. इथे प्रश्नचिन्ह आहे का? नाही. इथे उद्गारवाचक चिन्ह येईल. त्यानंतर पण तू चुकीची गोष्ट का केलीस? इथे देखील आपल्याला प्रश्नचिन्ह दिसतंय. पुढे नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. याचा अर्थ प्रश्नार्थक नसलेले वाक्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, किती लोचट आहे हा माणूस. पुढील प्रश्न, अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? आता हे वाक्य वाचताना मी व्यवस्थित वाचलंय, पण ते व्यवस्थित आहे का, यामध्ये किती चुका आहेत हे आपल्याला बघायचं होतं. ऑप्शन दिले तुम्हाला बघा, 3, 1, 2 आणि 5. तर आपण चुका मोजणार आहोत. या सर्वात पहिली चूक कोणती आहे? तर या ठिकाणी बघा, दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. तर या ठिकाणी पहिली चूक ही आहे. इथे एकेरी अवतरण चिन्ह हवं होतं. त्यानंतर वरचा प्रश्न आहे हा, अफवांवर आधारित. हा, तर या ठिकाणी दुहेरी अवतरणाऐवजी एकेरी अवतरण हवं होतं. त्यानंतर अफवांवर हा जो शब्द आहे हा वर अनुस्वार पाहिजे होता. अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी, या ठिकाणी त वर रफार हवा होता, म्हणजे ही तिसरी चूक आहे. आणि रांनी हा शब्द जोडलेला हवा होता, म्हणजे इथे चौथी चूक आहे. आणि देऊ हा ऊ जो आहे तो दीर्घ हवा होता. याचा अर्थ इथे 5 चुका झालेल्या आहेत. लेखन नियमानुसार आपण या 5 चुका शोधलेल्या आहेत. पुढील प्रश्न, त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. बघा, हे वाक्य आहे. हे वाक्य त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात असं वाक्य असू शकतं का? इथे काहीतरी चुकलेलं वाटतंय आपल्याला. तर काय चुकलंय? असतात चुकलंय का? आहेत हवं होतं का? तर नाही. वडील लहानपणीच हा शब्द बघा, इथे आपल्याला चूक दिसत आहे. पण इथे जर आपल्याला स्पष्टीकरण दिलंय की वडील त्यांच्या लहानपणीच त्याचे वडील वारू शकतात का? निधन पावू शकतात का? नाही. तर हे चुकलेलं आहे. ऑप्शन 3, निधन पावलेले असतात किंवा वारलेले असतात, हे देखील चुकलेलं आहे. त्याचा अर्थ उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, वडील लहानपणीच. वडील त्याच्या लहानपणीच असं हवं होतं, म्हणजे वाक्य काय होईल? त्या मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच निधन पावलेले असतात, म्हणजे योग्य वाक्य तयार होणार आहे. पुढील प्रश्न बघा, पुढे आपल्याला आकलन उतारा दिलेला आहे, यावर आधारित खालील प्रश्न असणार आहेत. तर हा उतारा तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. उतारा मोठा असल्यामुळे हा मी आता वाचून दाखवत नाहीये. बघा, प्रश्न क्रमांक 56 आणि 60, 56 ते 60 हा या उतार्यावर आधारित असणारे प्रश्न आहेत. प्रश्न 56, संकेत म्हणजे काय? ऑप्शन आहेत, इशारे, ठराविक नियम, मर्यादा आणि दडपणे.
याचं योग्य उत्तर आहे संकेत म्हणजे उतार्यानुसार, ठराविक नियम. पुढील प्रश्न, दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. ढोंग, वाईटपणा, दुष्प्रवृत्ती आणि हाव. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ढोंग. प्रश्न 58, कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दांच्या अर्थाची योग्य जोडी कोणती? मत्सर व वाकडेपणा, उर्मटपणा व हेवा, दुष्टपणा व छळवादी वृत्ती आणि कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. बघा, ही जी उत्तर आहेत ही उतार्यानुसार आपण लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न, प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रौढ व समजूतदार. पुढील प्रश्न, या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सावधगिरीचा इशारा देण्याची. बघा, आपण आज इथेच थांबतोय. आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण हा विषय पूर्णतः पाहिलेला आहे किंवा या 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये याच प्रश्नपत्रिकेतील उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.